मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी राणी असते ती तिच्या बुवांसोबत बोलत असते. तर आता राणी म्हणते, "काय बुवा तुम्हाला करमत असेल ना?" तर आता बुवा म्हणतात, "अगं राणे तुला सांगू का मी? अगं तू गेली ना मला करमत नाही. पण हे बघ राणे, आता आपल्या हातात जे आहे ना ते आपण करतोय. आणि हे बघ राणे तू आता तुझ्या संसाराकडे लक्ष दे आणि काही 2 शब्द मला बोलायला लावू नको कारण की तीच नजर तुझ्या संसाराला लागायला नको." असं म्हणत असते आणि राणी आता ते विचार करायला लागते. ती म्हणते, की "जाऊ द्या, त्या दिवशी 2 कप फुटले असते तर काय झालं असतं?" तर बुवा हसतात आणि म्हणतात, "काय गं राणे, कशाचा विचार करते? कशाचे कप?" तर राणी विचारते, "काही नाही बुवा, पण तुम्ही लग्नातून कुठं गेले होते?" असं राणी विचारते. तर इकडं आता जी आई बसते त्या आई म्हणतात, की "हे बघ जी चिकू असते ती चिकू म्हणते, की दादाचा डबा घरी राहिला, आता आपण वहिनीला फोन करूयात." आणि इकडं जी राणी आहे ती तिथे तिचं काम आवरत असते. तेवढ्यात तिला त्या चिकूचा फोन येतो आणि चिकू म्हणते, "अगं वहिनी कुठं आहेस तू?" तर ती म्हणते, "कुठं नाही इथंच आहे." तर आता ती चिकू म्हणते, की "अगं डबा घरी राहील, दादाचा डबा द्यायचा होता, देशील का तू?" तर राणी म्हणते, "हो ठीक आहे, देईल मी." तर आता इकडं जी उर्मिला आहे, जी उर्मिला ती सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि ती म्हणते, की "म्हणजे आता राणी डबा द्यायचे, आता बघावंच लागेल काय घडतंय तिथं." असं म्हणते आणि आता इकडं जी राणी आहे ती डबा बनवून इंग्रजीतकडे डबा घेऊन येत असते आणि डबा घेऊन आता इंग्रजीतचं म्हणतो, की "काय गं राणे, काय करतेस तू इथे?" तर राणी म्हणते, की "अहो इंग्रजीत सर तुमचा डबा विसरून राहिला होता ना घरी, तो डबाच द्यायला आले आहे मी." तर आता लगेच ते म्हणतात, "डबा द्यायला?" तर मग लगेच ते म्हणतात, की "हो, डबा द्यायलाच आले मी." तर आता इंग्रजीत लगेच तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, की "ही डबा ठेवण्याची जागा आहे का? इथं कुणी डबा ठेवतं असतं का? डबा अजिबात ठेवायचा नाही इथे." आणि इंग्रजीत राणीला ओरडतो.